आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठीची. त्या आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ. आम्हाला आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं, आदर करायचं. म्हणून आम्ही आधी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेचं आदर करणारे लोक आहेत. तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयीची होतं, निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मानसन्मान राखता येईल म्हणून आधीच सांगितलं. त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही तुम्हालाच आदर राखून घ्यायचा नाही वाटतं. आता जर निवडणूक घेतली तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दारात वापस नाही. आल्या गाड्या त्याच्या जाग्यावर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या. निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायची. गाडी फोडायची नाही, पेटवायची नाही. आपल्या मतदान कसं होईल रे, दमन येत नाही तुम्हाला. गाडी आपल्या दारातून त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे. मंदिर कुठं असं ते हिशोब ठेवले त्याचे. गाडी आपल्या गावात आली, उभा करायचे आणि त्या गाड्याच्या माणसं बाजूला काढायचे. गाडी आपण स्वतः सुरू करायची आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायची म्हणजे चोरी होत नाही. आणि निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचे. तवर त्यांनी पै एसटीने जायचं नाही, जसं जायचं तसं जायचं गाडी. आणि ही हरबड त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा प्रेमानं, दादा आमच्या गावात येऊ नका, आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही. म्हणजे प्रचाराच्या गाड्या म्हणतो आम्ही. नसता परत तुम्हाला गाड्या इथं पोरांनी जर लवून ठेवल्या, तुम्हाला जायला हरबड येईल तर आम्हालाच वाईट वाटत. त्यापेक्षा तू येऊ नको, प्रचाराला म्हणतो. कारण रस्ते सुद्धा आपल्या शेताकडून जाते, ते दुसरीकडून जात नाही. आता नाविलाजी त्याला एकदा येऊ नका म्हणून सांगणं आपलं कर्तव्य, कारण आपण आदर करतो. आणखी नवी निवडणूक नाही येऊ शकत याचे अनेक उदाहरण आहेत. जवळपास 8 महिने झाले पंचायत समित्या, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेचे निवडणुका ते घेत नाही. 2 वर्ष हे कच्चा आहे बघा निवडणुकीत. त्याच्यामुळे मी गोधडीत झोपतोय, त्याला कळणार. मला ज्ञान नाही तो आहे. मला सांगा, जर हे प्रशासन बसवलं, त्याच्यावर प्रशासक बसवलाय, ते जमत तुम्हाला? म्हणजे तुम्ही अंदाजा बघून येत्या का नाही ह्या हिशोबाने पुढे लांबले. मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळू का रोग आला का तुम्हाला पुढे ढकलायला? 2-3 काय आमचं एकदा आरक्षण मिळूस का? म्हणजे तुम्ही म्हणता तेच खरं, जनता म्हणते ती खरं नाही. तुम्हाला जनतेला आजमावायचे, तुम्हाला मराठ्यांची शक्ती बघायची, मराठ्याची ते दम आहे बघायचा. बघा त्या ढकलेल्या ह्या ढकलायला हरकत नाही. ही केंद्रापासून राज्यापर्यंत विनंती. आणि मोदी साहेबांनी त्यांना समजून सांगावं, राज्यातले थोडे करायचं म्हणते, समजून सांगा, तुमचं ऐकते. मागे एकदा सांगितलं होतं शिर्डीला तेव्हा मोदी साहेबाला की त्यांना सांगा तेवढं आरक्षण द्यायचं, त्यांनी सांगितलं होतं. आणखीन एकदा निवडणुकीचं सांगत त्यांना